नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. मागच्या आठवड्यात नागपूरमध्येच काँग्रेसचं कुठलं तरी अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर शेख सुभान अली नावाचे कोणीतरी विद्वान आहेत. त्यांनी असं वक्तव्य केलं होतं, हिंदू धर्मात समुद्र प्रवास करायला बंदी होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमांची मदत घ्यावी लागली आरमार उभारण्यासाठी. समुद्र ओलांडल्यानं पाप लागतं या भावनेतून हिंदू सैनिक समुद्रात जायला तयार झाले नाहीत आणि अशा वेळेला मुस्लिम सैनिकांनी साथ दिली आणि मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकला, असं वक्तव्य दंगलमुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांनी नागपूरमध्ये केलं. नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा झाली. या सभेमध्ये बोलताना शेख सुभान अली यांनी ही वक्तव्य केलेली आहेत. शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचंय, त्यावेळेस सिंधू बंदी कायदा होता. जर हिंदू समुद्र ओलांडला तर धर्मपाप होते, नरकात जाते. हिंदू समुद्रात जायला तयार नाही, तेव्हा मुस्लिम मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, राजा आम्ही ऐकी, राजा आम्ही ऐकी, राजा आम्ही ऐकी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकणारे मावळे मुसलमान होते आणि तुम्ही म्हणता शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु काशीनाथ अठल्यकृत महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पान नंबर 215 वर शिवाजी महाराजांनी ज्या पुरुषाला आपले गुरुस्थानी मानले त्यांची यादी दिलेली आहे आणि पान नंबर 219 वर स्पष्ट लिहिलेले आहे, संत याकूत बाबा या मुस्लिम अवलियास आपले गुरु केले. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील संत याकूत बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. जेव्हा कार्यक्रमाला गेलो, मगरिबच्या नमाजची वेळ झाली. तेथे एक सुंदर मस्जिद आहे, तिथे मी नमाज पठण केली. नमाज झाल्यावर त्या मस्जिदच्या इमामला मी विचारलं, एवढी सुंदर मस्जिद समुद्र काठावर ही जागा कोणी दिली तुम्हाला? त्यांनी म्हटले, ही समुद्र तटावर सुंदर जी मस्जिद दिसत आहे या मस्जिदीला जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. तालुका सुवर्णगड 326 नंबरवर याची नोंद आहे की शिवाजी महाराजांनी संत याकूत बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती मस्जिद बांधण्यासाठी. आता हे विद्वान स्वतःला इतिहासकार वगैरे म्हणून घेतात. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम दृष्टी नव्हते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये सातत्याने या वाक्यावर जोर दिला जातोय किंवा हेच वाक्य केंद्रस्थानी ठेवून आपल्याला महाराजांचं चरित्र, त्यांचा इतिहास सांगितला जातोय. हे सांगायचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर त्यांच्या राज्यामध्ये 18 पगड जाती आणि सर्व पंथांच्या लोकांना स्थान होतं. सगळे आनंदाने गुण्यागोविंदाने राहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची मुस्लिम विरोधी प्रतिमा तयार होत आहे किंवा महाराजांच्या नावाचा वापर करून मुस्लिमांविषयी द्वेष पसरवला जातोय, यासाठी या वाक्यावर भर दिला जातोय का? तसा असेल तर मग हे फार चुकीचं आहे. आपल्याला हे सगळं कुठेतरी थांबवायलाच पाहिजे असं कुणालाही वाटू शकतं. सुरुवातीला मला पण असंच वाटत होतं, पण या वाक्यावर भर एवढ्यासाठी नाही दिला जात की महाराजांची मुस्लिम विरोधी प्रतिमा तयार होत आहे किंवा महाराजांच्या मनामध्ये मुस्लिमांविषयी तिरस्कार होता. तर या वाक्यावर भर एवढ्यासाठी दिला जातोय की स्वराज्य उभारणीमध्ये मुस्लिमांचंच प्रमुख योगदान आहे हे नव्यानं आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्याला कसलाही आधार पुरावा आपल्याला बघायला मिळत नाही. महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुस्लिमांची भरती करणे, मावळ्यांची पुढे 90% वाढवणं, महाराजांचा प्रमुख वकील म्हणून काजी हैदरची नियुक्ती करणे, या सगळ्या गोष्टी पर्यायाने येतात. हिंदू धर्मामध्ये समुद्र प्रवास करायला बंदी होती ही किंवा ओलांडायला, ही जी कल्पना आहे तीच मुळात मध्यकालीन आहे. जर हिंदू धर्मानं समुद्र प्रवास करायला बंदी घातली असती तर मग हनुमानाला समुद्र ओलांडून लंकेत जाता आलं नसतं, तिथं सीतामातेची भेट घेता आली नसती, प्रभू रामचंद्रांना लंकेपर्यंत रामसेतू बनवता आला नसता. जावा, सुमात्रा, बाली या बेटांवर हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार झाला, तो सुद्धा समुद्र ओलांडल्यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः समुद्री स्वाऱ्या केलेल्या आहेत. छत्रपती राजाराम महाराजांच्या 2 पत्न्या महाराणी राजसबाई आणि महाराणी ताराबाई यांनी समुद्रमार्गे कर्नाटकपर्यंत प्रवास केलेला होता.
मग समुद्र प्रवास करायला हिंदूंना बंदी होती म्हणून मुस्लिमांची मदत आरमार उभारण्यासाठी घ्यावी लागली किंवा त्यांनीच आरमार उभारून दिलं महाराजांना, ही कल्पना किंवा दावाच मुळात हा अत्यंत बिंडोकपणाचा आहे. आरमाराचा प्रमुख कोण? आपल्या तोंडातून आपसूक नाव येतं दर्या सारंग. दर्या सारंगला महाराजांनी आरमाराचा प्रमुख म्हणून का नियुक्त केलं होतं? त्या काळामध्ये मराठे समुद्री स्वाऱ्या करण्यामध्ये कुशल नव्हते, त्यांच्याकडे स्वतःचा असा आरमार नव्हतं, म्हणून महाराजांना आरमार उभारण्यासाठी दर्या सारंगची मदत घ्यावी लागली. जेव्हा महाराजांनी स्वतःचं आरमार उभारलं तेव्हा महाराजांनी दर्या सारंगला आणि त्याच्या मुलाला अटक केली, त्याची सगळी संपत्ती जप्त करून टाकली. महाराजांचा एकनिष्ठ मुस्लिम मावळा म्हणजे सिद्दी हिलाल. आता हा सिद्दी हिलाल कोण होता? तर तो पैशांसाठी लढणारा एक भाडोत्री सैनिक होता. आज महाराजांकडून उद्या महाराजांच्या शत्रूंकडून पैसे घेऊन पोट भरणारा एक सैनिक होता, पोट भरू असा सैनिक होता. महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांचं प्रमाण हे 1% सुद्धा कमी होतं. महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिले असे मुस्लिम मावळे आपल्याला शिवचरित्रामध्ये फारसे वाचायला मिळतच नाहीत. सिद्दी हिलालचा मुलगाच तेवढा पन्हाळगडच्या युद्धामध्ये मारला गेला होता. हेच काय ते एकमेव उदाहरण आपल्याला वाचायला मिळतं. शिवरायांचे सगळे प्रशासकीय अधिकारी बघा, एकही मुस्लिम नाही. शिवरायांचे सगळे प्रमुख विधिज्ञ वकील बघा, एकही मुस्लिम नाही. ज्या काजी हैदरचा उल्लेख महाराजांचा प्रमुख वकील म्हणून केला जातो तो प्रत्यक्षात दुभाषी आणि निरोप्या होता. इस्लामी शासकांकडून महाराजांना जी पत्र येत होती ती सगळी फारसी भाषेमध्ये असायची. मराठ्यांना फारसी भाषा अवगत नव्हती. त्याचा मराठी अनुवाद करण्यासाठी महाराजांनी या काजी हैदरची नियुक्ती केली होती. महाराजांच्या मृत्यूनंतर हाच काजी हैदर पुढे औरंगजेबाला जाऊन मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या मौलवींनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यांचा प्रमुख होता हा काजी हैदर. काजी हैदरवर औरंगजेबानं आपल्या नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी सोपवलेली होती. याच काजी हैदरला पुढे त्यानं न्यायाधीश केलेलं होतं. जर मुस्लिमांना शिवरायांविषयी प्रेम आणि कळवळा वाटत होता तर मग स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबाच्या विरुद्ध किती मुस्लिम मावळे लढले? छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी धनाजी यांच्या मदतीला किती मुस्लिम मावळे धावून आले होते? इतिहासात आपल्याला वाचायला मिळतं का? महाराजांचे गुरु कोण? तर याकुत बाबा असं सांगितलं जातं. रत्नागिरीमध्ये तुम्ही कधी गेला तर तुम्हाला नील फलक दिसेल, त्यावर याकुत बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. महाराजांचं गुरुपद जेव्हा समर्थ रामदासांकडे येतं तेव्हा मात्र महाराजांचे गुरु एकच, त्या म्हणजे मासाहेब जिजाऊ असा आपल्याला सूर ऐकायला मिळतो. कधी कधी महाराजांचं गुरुपद हे संत तुकाराम महाराजांकडे सुद्धा जातं. कुठलाही शहाणा माणूस याला आक्षेप घेणार नाही. पण महाराजांच्या एकमेव गुरु जर मासाहेब जिजाऊ आहेत तर मग महाराजांचं गुरुपद याकुत बाबासारख्या काल्पनिक पात्राला कसं काय दिलं जातं? याकुत बाबाचा उल्लेख येतो तो सुद्धा 91 कलमी बकरीमध्ये, आणि तोही महाराजांचा गुरु म्हणून नव्हे. तर महाराजांचे गुरु कोण ह्याविषयी एकमात्र उल्लेख फक्त इतिहासात वाचायला मिळतो. मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांचे सहकारी सोनोपंत डबीर यांची सुवर्ण तुला महाराजांनी महाबळेश्वर इथं केली होती. तो सुवर्ण तुला ज्यांनी केली होती ते पुरोहित होते गोपाळ शास्त्री भट. त्यांना महाराज म्हणाले, तुम्ही आता आम्हाला आमच्या गुरुस्थानी आहात. हाच काय तो एकमेव उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतो. महाराजांना सर्व साधू संतांविषयी नितांत आदर होता. त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी जमिनी दिल्या होत्या. कित्येक मंदिरांना मठांना महाराजांनी इनाम दिलेले होते. या याकुत बाबासारख्या काल्पनिक पात्राला 653 एकर जागा मशीद बांधायला दिली असं सुभान अली आपल्या त्या भाषणात म्हणाले होते. महाराजांनी कल्याण, भिवंडी, तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथल्या मशिदी उद्ध्वस्त केल्या होत्या. शोणाचलपती मशिदीचं धान्य कोठारामध्ये रूपांतर केलं. महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकाही मशिदीला 1 इंच भूमी दिली नाही की इनाम दिला नाही. गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिर जे पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलं होतं त्याचा जीर्णोद्धार महाराजांनी केला. गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयनं असा आदेश काढला होता, तुम्हाला तर गोव्यात राहायचं असेल तर तुम्हाला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल, अन्यथा तुम्ही तुमचं घर, संपत्ती सर्व काही सोडून गोव्यातून निघून जायला पाहिजे. महाराजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी गोव्यावर आक्रमण केलं. बारदेशमध्येच त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या 4 पाद्रींना बंदी बनवलं. तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा तरच तुम्हाला जीवनदान देतो असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. त्यांनी महाराजांचा प्रस्ताव नाकारला. महाराजांनी तात्काळ त्या 4 पाद्रींचा शिरच्छेद करायचा आदेश दिला. त्या 4 पाद्रींची मुंडकी छाटण्यात आली आणि ती सगळी मुंडकी गोव्याच्या त्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला भेट म्हणून पाठवण्यात आली. अशी भेट मिळाल्यानंतर तो पाद्री व्हाईसरॉय तर हादरूनच गेलेला होता. त्यानं आपला आदेश निमूटपणे मागे घेतला.
महाराजांनी आपल्या आयुष्यातली शेवटची स्वारी जालन्यावर केली होती. जालन्यामधल्या मशिदीतून महाराजांवर आणि त्यांच्या सैन्यावर हल्ले करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मुस्लिमांना प्रेम आणि कळवळा वाटतोय, तर मग छत्रपती संभाजीनगर या नावाला काळं फासण्यात आलं. त्याचा शेख सुभान अली यांनी निषेध केला का? अहमदनगर, औरंगाबाद या नावांचा उल्लेख कशासाठी धरला जातोय? एकीकडे महाराजांवर प्रेम आहे, महाराज मुस्लिम दृष्टी नव्हते असं दाखवायचं, आणि दुसरीकडे मात्र औरंग्याची दाढी कुरवाळायची. हे पुतना मावशीचं प्रेम कुणाला दाखवण्यासाठी इतका खटाटोप चाललाय? ज्यांचं खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाचलेत, त्यांचे विचार ज्यांना माहीत आहेत, त्यांचा औरंगजेब, अफजल खान, टिपू सुलतान हा कधीच आदर्श नसतो. त्यांना ते कधीच आदर्श मानत नाहीत. महाराजांच्या शत्रूंवर टीका केली म्हणून त्यांच्या धर्माचा उल्लेख केला जात असेल, तर आम्हाला सुद्धा आमच्या राजांचा धर्म अधोरेखित केला पाहिजे. या लोकांनी महाराजांना निवळ दर्ग्यावर चादर चढवणे आणि औरंगजेबाच्या टोपी विक्री व्यवसायामध्ये भागीदारी मिळवून देणे एवढंच बाकी ठेवलेलं आहे. एक लक्षात ठेवा, कुठलेही महापुरुष हे जाती किंवा पंथाविषयी द्वेष पसरवणारं साधन नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की कुठल्याही समुदायाचं लांगुलचालन करण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी महापुरुषांच्या चरित्राची, इतिहासाची मोडतोड करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.